मित्रांनो नमस्कार. मी अविनाश पसारकर स्मार्ट शिक्षकेतर यूट्यूब चॅनलच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो. आता नुकताच केंद्राने माननीय नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पेन्शन योजना मंजूर केली. त्याचं एक पत्र आपल्या ग्रुपवर फिरताना दिसते आणि त्याबद्दल मतांतरे अनेक लोक त्या ग्रुपवर टाकून कन्फ्युजन निर्माण करत होत आहेत. हे पत्र म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. मंत्रिमंडळासमोर ठेवलेला विषय आणि त्या विषयानुषंगाने घेतलेले मुद्दे असे 2-3 मुद्दे त्यामध्ये महत्त्वाचे घेतलेले आहेत. ते मुद्दे म्हणजे डिटेल्स पेन्शन स्कीम होत नाही यासाठी जेव्हा शासनादेश निघेल तेव्हा त्या शासनादेशामध्ये विस्तृत अशी माहिती मिळेल आणि तो शासन निर्णय निघाल्यानंतर मी तुम्हाला विस्तृत अशी त्याची माहिती तुम्हाला सांगेन. परंतु आत्ता वरकरणी पाहता ते जे पत्र आपल्यासमोर आलं त्या पत्राचा काय अर्थ आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला माझे गुरु श्री सतीश नाडगोडा, विनायक कुलकर्णी, नारायण गवळी, तेजराव काळमेघ आणि मान्य श्री तिडके सर यांच्याकडून जे मी काही शिकलो त्याचा उपयोग करून या पत्राबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. ती माहिती आपण समजून घ्यावी आणि यासाठी विस्तृत असा व्हिडिओ नंतर आपल्याला येईलच. तर दिनांक 1/11/2005 नंतर जे कर्मचारी लागले होते त्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन निवृत्ती वेतन योजना म्हणजे DCPS लागू झाली होती. कालांतराने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे NPS लागू झालं आणि त्यानंतर आता एकत्रित पेन्शन वेतन योजना म्हणजे UPS ही केंद्राने मंजूर केलेली आहे. त्या केंद्राने मंजूर केलेल्या योजनेवरच महाराष्ट्र गव्हर्नमेंटसुद्धा तशीच योजना लागू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यामध्ये काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. यामध्ये किमान सेवा ही 25 वर्ष झाली पाहिजे. जुन्या पेन्शनमध्ये किमान सेवा ही 33 वर्ष होती. 33 वर्ष होती. आता ही 25 वर्ष आहे. 25 वर्ष जर सेवा झाली असेल तुम्हाला तर तुमच्या 12 महिन्याच्या वेतनाच्या सरासरीला 50% पेन्शन तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे उदाहरणादाखल एक माणूस जर डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त होत असेल तर जानेवारी ते डिसेंबर या 12 महिन्याचे मूळ वेतन याची टोटल करायची. आता या टोटलमध्ये 6 महिने वेगळा पगार असेल कारण जुलैला वेतन वाढते आणि 6 महिन्याला वेगळे असेल. मग अशी ही दोन्ही टोटल घेऊन आपण जी 12 महिन्याची टोटल होईल त्या 12 महिन्याच्या सरासरीच्या 50% जी रक्कम येईल ती आपली पेन्शन असेल. 25 वर्ष सेवा त्यासाठी ग्राह्य आहे आणि मिनिमम सेवा यामध्ये 10 वर्ष दिलेली आहे. तीच जुन्या पेन्शनमध्ये सुद्धा 10 वर्षच दिलेली आहे. 10 वर्ष जर मिनिमम सेवा झाली असेल तर तुम्हाला फिक्स पेन्शन आहे 10,000 रुपये. ते 10,000 रुपये तुम्हाला फिक्स मिळणार आहे 10 वर्ष सेवा झाली तर. 10 वर्षापेक्षा कमी जर झाली तर पेन्शन मात्र मिळणार नाही. हे त्यातली मेक आहे. त्यानंतर तुम्हाला कुटुंब निवृत्ती वेतन योजना सुद्धा लागू आहे. ती कशी असेल तर तुम्हाला जी काही पेन्शन बसेल त्या पेन्शनच्या 60% निवृत्ती वेतनाच्या 60% रक्कम ही तुमच्या कुटुंबाला मिळणार आहे. आणि जे वेतन आता तुम्हाला जे सेवानिवृत्ती वेतन मिळणार आहे किंवा कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार आहे त्यावर महागाई भत्तासुद्धा देय आहे आणि ग्रॅच्युटीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. या ग्रॅच्युटी व्यतिरिक्त एक रकमी पेमेंट मिळणार असं एका वाक्यात त्यामध्ये दिलेलं आहे. परंतु ते एक रकमी पेमेंट म्हणजे कोणतं याबद्दल संदिग्धता आहे. ती काय आहे ते आणखी कळलेलं नाही. परंतु मला असं वाटते की आपण जे NPSमध्ये 10% रक्कम भरतो ती रक्कम आपल्याला बहुतेक काही अंशी वापस मिळेल असं मला वाटतंय. पण ते जोपर्यंत GR येणार नाही तोपर्यंत ते कन्फर्म होणार नाही असं मला या ठिकाणी वाटते. बाकी यामध्ये दुसरं असं काही नाही आहे. पेन्शन योजना अशा पद्धतीनं तुम्हाला ती मंजूर होणार आहे. जे काही गोष्टी काही त्याच्यातल्या GRनुसार आहेत, जुन्या पेन्शन योजनेमधले काही GR आहेत ते सर्व लिंक करून हा GR निघणार आहे आणि हा GR निघाल्यावरच आपण यावर भाष्य करणं योग्य ठरेल. आता जो काही ग्रुपमध्ये मेसेज फिरतो आणि त्याची काही तर्कवितर्क लावून तुम्हाला काही दिशाहीन केल्या जाते ते काही तथ्य त्यामध्ये नाही आहे.
जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही. आपण त्याची वाट पाहू. जेव्हा GR येईल त्यावेळेस असाच एक विस्तृत व्हिडिओ तुमच्या पेन्शन संदर्भाने मी टाकणार आहे. त्यासाठी आमच्या स्मार्ट शिक्षेकतर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल बटन दाबायला विसरू नका.